नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा परिणाम आता पपई लागवडीवरती होताना दिसून येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम संपल्यानंतर पपई लागवडीला सुरुवात होत असते. मात्र यावर्षी तापमानाचा पारा जो आहे तो अधिक असल्यामुळे याचा परिणाम आता पपई लागवडीकडे होणार आहे. कारण की पपई लागवडीसाठी हे क्षेत्र जे आहे ते पूर्णतः तयार करून ठेवण्यात आलेलं आहे. मात्र तापमानाच्या तीव्रता अधिक असल्यामुळं शेतकऱ्यांकडून सावधगिरी भूमिका जी आहे ती घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिघी हंगामामध्ये पपईची लागवड केली जात असते. जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रावरती पपईची लागवड होत असते. मात्र यावर्षी तापमानाचा पारा हा 40° पेक्षा अधिक असल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो पपईच्या फळांवरती होणार आणि पपईच्या फळांवरती तापमानाची तीव्रता आल्यामुळे पपईच्या फळांना तडे पडणार आणि याचा परिणाम जो आहे तो पपई उत्पादनावरती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून आता सावधगिरी भूमिका जी आहे ती घेतली जात आहे. त्यामुळे क्षेत्र जरी तयार करून ठेवलं असलं तरी देखील शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आता विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. कारण तापमानाची तीव्रता कधी कमी होते यासाठी शेतकरी जे आहे ते आता वाट पाहू लागलो राहिले आहे. कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा जो आहे तो यावर्षी अधिक दिसून येत आहे. नाही त्यामुळं पपई लागवड जी आहे ती होत नाही. कारण की रब्बी हंगाम संपल्यानंतर मार्च महिन्यामध्ये पपई लागवडीला सुरुवात होत असते. परंतु यावर्षी तापमानाची तीव्रता अधिक लक्षात घेत शेतकऱ्यांकडून सावधगिरीची भूमिका जी आहे ती घेतली जात आहे. कारण पपईसाठी 36 ते 37° पर्यंत तापमानाची क्षमता जी आहे ती पपई फळ सहन करत असतं. मात्र यावर्षी 40° पेक्षा अधिक तापमानाची तीव्रता असल्यामुळं याचा परिणाम पपई फळांवरती होणार असल्याने पपईचे नुकसान जे आहे ते होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडून सावधगिरी भूमिका घेतली जात आहे आणि पपईला फटका बसू नये किंवा नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून पपई लागवडीला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र बैसरे, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.